करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साणा थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. पांडुरंगा करो प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तनेने बोलतो वच्चनेती भाविका. प्रथम नमनुकरनाथ उमा शंकराच्या सुत चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण जंचिनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतजन तया मा दंडवत. आता मुरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत. ऐसन मन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानण्या पुल्या बाळ चालवे सकळा नामन विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्चे यावज्जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड थिजविणारे भगवंताचे लाडके युगानुयुगीचे प्रेमीभक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्यात साध्य कर्तव्य ठरते. या न्यायानं आपल्या खादगाव नगरीचे दोन देशभक्त परमार्थस्नेही सुरेश महादेवजी फड आणि श्री दिलीप विक्रम दहीफळे या दोन देशभक्ताचा सेवानिवृत्ती सोहळा त्यांनी आपली देश सेवा 17 वर्ष करून आपल्या मायभूमीमध्ये परत आलेले आहेत. अशा महान देशभक्ताचा हा सेवानिवृत्तीचा सोहळा सगळ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न होत आहात. म्हणून संबंध गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी, गावकरी मंडळी यांच्याकडून मला दोन्ही देशभक्तांनी कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण, त्यांच्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सगळे आलेले आजी माजी सगळे सैनिक, तर ज्यांची ज्यांची चेहरे नावं ध्यानात आहे त्यांची नावं घेतो बघा. इकडे माझ्या उजव्या साईडला बसले आमचे देशभक्त रामभाऊ मुंडे, तुम्हालाही नमस्कार. तिकडे मोळवरून आलेले आमचे देशभक्त किरण भाऊ चाटी, तुम्हालाही नमस्कार. आणखी बळीराम भाऊ फड असतील त्यांनाही नमस्कार. नरेश भाऊ फड असतील त्यांनाही नमस्कार. आणखी सगळे देशभक्त असतील, हरिभक्त सगळ्यांच्या चरणावर माथा विनम्र करतो. ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी चाल ऐकली, आपल्या परभणी जिल्ह्याचे भूषण संगीत अलंकार कैलासजी महाराज पोळ असतील, तुम्हालाही नमस्कार. दुसरी गायनाचार्य प्रकाशजी महाराज, तुम्हालाही नमस्कार. इकडे आदरणीय आमचे देशभक्त माझे परममित्र शंभूदेवजी कातकडे यांचे पिताश्री नामदेवजी महाराज कातकडे, तुम्हालाही नमस्कार. इकडे आदरणीय इकडे मृदंगाचार्य महामेरू गणेशजी महाराज माने, तुम्हालाही नमस्कार. इकडे आदरणीय नाव गेले ध्यानातून बोला सुभाष महाराज, तुम्हालाही नमस्कार. आमची परवाच भेट झाली होती पण ती इसरायत रवया मानाने. आणखी काही गावातली भजनी मंडळी आणि सबंध गावकऱ्यांकडून मला हे अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून देणारे आमचे परमार्थ स्नेही रामराजे फड यांनी मला अधूनमधून कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण. सगळे देशभक्त हरिभक्त इकडे
मला सगळ्या तिरंग्यात ज्यांनी सजवलं असे परभणून आले आमचे राऊत सर, तुम्हालाही नमस्कार. दुसरे परभणून आले माझे जिवलग मित्र शिवम भाऊ मोरे, तुम्हालाही नमस्कार. तुमच्या शेजारी बसलेले माझे जिवलग मित्र अमोल भाऊ तारे, मोरे आणि तारे, तुम्हाला दोघालाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कार करतो. विशेष उपस्थिती आदरणीय आमदार रत्नाकरजी गुठ्ठे साहेब यांच्या सौभाग्यवती ताई आल्या, तुम्हालाही नमस्कार. त्या दिवशी ताईंची पहिल्यांदा भेट झाली. आमच्या गुरुजींची आई वारली त्यावेळेस लाडे वडगावाला. खूप सुंदर बोलल्या तुम्ही, म्हणून त्या आदरणीय ताईंनाही मी नमस्कार करतो. गावातील सगळ्या माता माऊली तरुण मंडळी सगळ्यांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. प्रथम ताईतील गुणीजन आणि महाराज मंडळींना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी मंडळी करता बघा. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. थोडा बेस कमी करा, ट्रबल द्या, गेन द्या. गाणारे गंधर्व आहेत, वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मिस शुकाचार्याने पण आता संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत भागवून घ्या. इतका उशीर नाही मी करणार. आणि माझा परिचय तर जवळजवळ सगळ्या महाराष्ट्राला नाही तर भारतभर परिचय आपला झालेला आहे. बरोबर आहे का? बघा आमचे गुरुजी सुद्धा म्हणत असतात बाकीचे महाराज महाराष्ट्रात फेमस आहेत, पण माझा वैजनाथ भारतात फेमस आहे. कारण की असा एकही फौजी नाही माझ्या जवळचा नाही. सगळे देशभक्त आपल्याला देवासारखे आहेत. पण मी माझा परिचय सांगत असतो. कदाचित टीव्हीला यूट्यूबला माणसं कीर्तन चालत असतात, पण परिचय सांगणं गरजेचं आहे. कारण की बघा मी नेहमी सांगत असतो विनोदानं, आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं बजरंग बलीच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानं वरात. पण गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजींच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल. त्यातल्या त्यात आमचे देशभक्त सुरेश भाऊ फड, दिलीप भाऊ दहीफळे यांच्यामुळे ही तुमची माझी पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट. म्हणून अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. देशभक्तांचा हा सेवानिवृत्ती सोहळा आहे. देशभक्तांनी जवळपास 1-2 दिवस नाही तर 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही तर तब्बल 17 वर्ष त्यांनी देश सेवा करून आपल्या जन्मभूमीमध्ये मायभूमीमध्ये त्यांचा हा मोठा सोहळा संपन्न होत आहे. इथं आल्यावर इथलं वातावरण, देशभक्तीचं वातावरण बघून आल्यावर वाटत नाही मी खादगाव नगरीमध्ये आलो. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं मी वाघा बॉर्डरला आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन या परिवारांनी केलं. समस्त या फड परिवार, दहीफळे परिवार, दोन्ही परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. गावकऱ्यांना विशेष धन्यता देतो. आणि यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं कार्य करण्याकरता आपले दोन्ही देशभक्त 17 वर्ष त्यांनी देश सेवा केली. आणि या देश सेवेचा हा 17 वर्ष पदार्पण पूर्ण झाल्याच्या नंतर सेवानिवृत्त सोहळा म्हणून मी अभंग निवडला. तो तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगाद्वारे देशभक्ताचं म्हणजे बघा धर्माचं पालन कसं करावं
याचं उदाहरण स्पष्टकीनं सगळे अभंगात दिले बघा. तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्ही कशा करता आलो? आम्ही धर्माचं पालन करण्याकरता आलो आणि पाखंडी लोकांचं खंडन करण्याकरता आम्ही इथे आलो. पण हे करत असताना आमचा मेन हेतू काय? हेची आम्हा करणे काम काय? बीज वाढवावे नाम. आमचा मेन हेतू काय आहे? जे नामरूपी बीज आहेत ते वाढवण्याकरता आम्ही आलो. पण येत असताना धर्माचे पालन करणार, पाखंडी लोकांचं खंडन करणार आणि हेच करत करत आम्ही नामरूपी बीज रोवणार. आणि याच्या पुढे सांगतात याच्याकरता आम्ही तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण फिरे. आमच्याकडे तीक्ष्ण उत्तर आहेत. आम्ही हाती घेऊन बाण फिरणार. इतकंच नाही, वेळ प्रसंग आला तर आम्ही मागचा पुढचा कोणाचा विचार करणार नाही. धर्माचं पालन करण्याकरता मागचा पुढचा कोणाचा विचार करणार नाही. नाही भीड भार आणि तुका म्हणे साना थोर. वेळ प्रसंगी आम्ही कोणाची भाड भीड ठेवणार नाही. तुकोबाराय म्हणतात नाही भीड भार आणि तुका म्हणे साना थोर. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन, या देशभक्तांनी आपल्या धर्माचं पालन केलं आणि 17 वर्ष आपली देशभक्ती ड्युटी बजावली बघा. नाहीतर विचार करण्यासारखी धर्म 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 नेमकं काय? नेमकं धर्म म्हणजे काय एखादा पदार्थ आहे का? अहो धर्म म्हणजे बघा इथं आलेल्या प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म आहे बघा. कीर्तनकाराचा धर्म वेगळा आहे, मृदंगाचार्याचा धर्म वेगळा आहे, गायनाचार्यांचा धर्म वेगळा आहे. इतकंच नाही, बसलेल्यांचा धर्म सुद्धा वेगळा आहे. बसलेल्यांचा काय धर्म आहे? कीर्तनात बसल्याच्या नंतर ज्यावेळेस भजन होईल त्यावेळी टाळी वाजवणे, विठ्ठल विठ्ठल म्हणणे, हा बसणाऱ्याचा धर्म आहे. टाळकऱ्यांचा काय धर्म आहे बघा? योग्य ते प्रमाण द्यावं आणि अभंगाची पुढे वाटचाल न्यावी, हा टाळकऱ्यांचा. मृदंगाचार्याचा काय धर्म आहे? टाळकऱ्यांना कीर्तनकारांना साथ करणे. आणि कीर्तनकाराचा काय धर्म आहे? कीर्तनकाराचा असा धर्म आहे महाराजांनी अभंगाच्या बाहेर न बोलणे, हा कीर्तनकाराचा धर्म आहे. म्हणून कीर्तनकारानं काय सांगू नये? कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये, हा कीर्तनकाराचा धर्म आहे. कीर्तनकारानं पहिली गोष्ट कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेले नसतात. म्हणून पहिली गोष्ट कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. दुसरी गोष्ट कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित त्या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरी गोष्ट कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की बसलेले श्रोते मायबाप कीर्तनकार महाराजापेक्षा जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात आणि त्यांच्या पुढे तेच सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. म्हणून भक्ती ज्ञानविरित इतर गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या गर्ती. इथं आलेल्या प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे बघा. इतकंच नाही, जर आणखी जर बारकाईने विचार केला तर पत्नीचा धर्म वेगळा आहे, पतीचा धर्म वेगळा आहे. पत्नीचा धर्म काय आहे? आपल्या पतीला परमेश्वर नारायण मानणे, हा पत्नीचा धर्म आहे. पण त्या नारायणाचाही धर्म आहे की आपण नीट राहणे. बरोबर आहे का? नाहीतर आम्ही सांगतो की मायमावल्या हो, आपल्या पतीला तुम्ही नारायण माना, देव माना. ते म्हणते महाराज त्याचे पाया पडायला आम्ही तयार आहे, पण त्याचे पाय जाग्यावर पाहिजेत ना. त्याच्या पायाला भवरे बांधले. मग काय करता? पण जसा पत्नीचा जसा धर्म आहे पतीला देव मानणे, तसा पतीचा सुद्धा धर्म आहे आपण देवासारखं राहणे. हा ज्याच्या त्याचा धर्म आहे बघा. इतकंच नाही, सगळ्यात मोठा कोणता धर्म आहे? खरा तो एकची धर्म लोकांचे. जगी जे दीन बदलित दयाला जाऊनी हसवावे जगाला, प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम पावे जगाला, प्रेम पावे. वा, जोरदार टाळ्या वाजवा बघा. बघा, खरा तो एकची धर्म लोकांचे बांधव करावे का? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा सगळ्यात बघा
इतकंच नाही, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सगळे संत काय म्हणतात, सगळ्यात मोठा धर्म काय आहे, निज धर्म हा चोखडा आणि नाम उच्चारू घडघडा. सगळ्यात मोठा धर्म तो आहे की आपल्याला देवानी नरदेह दिला ना, तर आपण फक्त नामस्मरणच करणं, हा सगळ्यात मोठी संतांनी सांगितलेला हा धर्म आहे. निज धर्म, निज म्हणजे मूळ, सगळ्यात मूळ धर्म का आहे, निज धर्म हा चोखडा आणि नाम उच्चारू घडघडा. एकही मिनिट वाया न जाऊ देणे, नामस्मरण करणे हा आपल्याला या जन्मात आल्याच्या नंतर हा धर्म आहे. बघा अहो, देवाने आपल्याला नरदेह कशा करता दिला म्हणून मी नेहमी सांगत असतो. बघा, चष्म्या करता डोळे का डोळ्या करता चष्मा, टोपी करता डोकं का डोक्या करता टोपी, पाया करता जोडे का जोड्या करता पाय, माणसा करता सदरा का सदऱ्या करता माणूस, अज्ञान माणूसही डोळे झाकून सांगतो महाराज, चष्म्या करता डोळे नाही, डोळ्या करता चष्मा आहे, टोपी करता डोकं नाही, डोक्या करता टोपी आहे, जोड्या करता पाय नाही, पाया करता जोडे आहेत, सदऱ्या करता माणूस नाही, माणसा करता सदरा आहे, तसा देहा करता परमार्थ नाही, तर परमार्था करता आपला देह आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला नामस्मरण करण्याकरता नरदेह दिला दादा हो. म्हणून सगळ्यात मोठा धर्म काही, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. बघा, या धर्माचा जर विचार केला तर बघा, सत्यमेव जे येते या जगामध्ये, सत्यमेव जे येते म्हणजे या जगामध्ये काय सत्य, तर भगवान परमात्म्याचं नाम सत्य. पण बघा, आज देशभक्तांचा एवढा मोठा सोहळा संपन्न होत आहे, इतकं गाव सज्ज झालं. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं, तेवढ्याच ऐश्वर्यात हा दोन्ही देशभक्तांचा सोहळा संपन्न होत आहे. आणि त्या सोहळ्याला आपण सगळे उपस्थित आहोत. हा सगळ्या आपल्या सगळ्यांचा मानवता धर्म आहे की त्यांनी त्यांचा धर्म देश सेवा करून त्यांनी त्याची 17 वर्षे ड्युटी त्यांनी पार केली, पण इथं आल्यावर तेवढा सन्मान करतो, हा आपला धर्म आहे. आणि इथून त्यांनी 17 वर्षे देश सेवा करून आपला धर्म सांभाळा. देव देश आणि धर्मापायी, देव देश आणि धर्मापायी, प्राण घेतल हाती, सुरामी सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, सुरामी सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची नीत, तलवारीसी लगीन लागल, जडली वेडी प्रीत, लाख संकट झेलून हाती, लाख संकट झेलून हाती, अशी पहाडी छाती, सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, सुरामी सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, सुरामी सरदार जोरदार टाळ्या वाजवा. असं वाटलं तुमच्याहून एखादी SBI बँक वळून टाकावं, पण सध्या आर्थिक मंदी आली तरी पण टाकू. विठ्ठल विठ्ठल. बघा, शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. आमच्या देशभक्तांचं जसं शूरवीरांचं तलवारी सोबत लग्न झालं, यात नवल नाही, आमच्या देशभक्ताचं बंदुकी सोबत लग्न झालं. बघा, रात्रंदिवस ड्युटीवर असताना सारखी बंदूक ती AK-47 सारखी जवळ ठेवावी लागते. का? कधी समोरून शत्रू येईल आणि कधी आपल्या देशावर वार करेल सांगता येत नाही. म्हणून रात्रंदिवस आपले देशभक्त तिकडे 17 वर्ष राहून सुरेश भाऊ, दिलीप भाऊ यांनी देश सेवा केली. त्यांनी त्यांचा धर्म पाळला,
आणि ते इथं आले. आता इथून पुढे आपला धर्म आहे. आपला काय धर्म आहे? इथून पुढं आपल्या सगळ्यांचा एकच धर्म आहे. इथून पुढं या देशभक्तांना नाही, कोणत्याही देशभक्त आपल्या संपर्कात आला आणि आपल्या आद्यांदर त्याचं काम असलं तर त्याचं काम आपण एकाच मिनिटात करणे हा आपला धर्म आहे. नाहीतर त्याला ऑफिसला चक्रा मारायला लावणे हा आपला धर्म सांगत नाही. बरोबर आहे का नाही? आज जेवढे कीर्तनात बसले, कोणती ऑफिसर अधिकारी असतील, सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो, तुमच्याही संपर्कात एखादा जर देशभक्त कोण्या गावचा नाव गाव काही पत्ता नसता, पण कळाला तो एखादा देशभक्त आहे, त्याचं काम आपण एकाच मिनिटात करणे हा खरा आपला धर्म आहे. नाहीतर आपण त्याला चक्रा मारत लावणे हा धर्म नाही तर हा अधर्म ठरू शकतो. नाहीतर देश सेवा करत असताना त्या फौजीची किती माणसं बघा उदो उदो करतात आणि त्या सेवा निवृत्ती सोहळा संपला, तो सैनिक माजी झाला किंवा एखादा जवान शहीद झाला, त्याला इतकी गर्दी होते शहीद झाल्यावर. आणि 4-2 वर्षानंतर त्याची पत्नी त्या छोट्या मुलीला घेऊन एखाद्या शाळेमध्ये जाते, तिला ऍडमिशन सुद्धा देत नाहीत. घटना तुम्हाला सांगायची गरज नाही, अशा अनेक घटना घडल्या. म्हणून आजच्या दिवस गर्दी करून चालत नाही. आले बसले हसले रडले किती लवकर लोक विसरले, किती लवकर लोक विसरले. काळ कधी थांबत नाही, आयुष्य कुणाचे लांबत नाही. अडले नडले किती झगडले, अडले नडले किती झगडले, किती लवकर लोक विसरले. आले बसले हसले रडले किती लवकर लोक विसरले, किती लवकर लोक विसरले. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. बघा बघा हे बघा, प्रत्येकाचा धर्म तसा आपला धर्म काय आहे. देशभक्तांचं आपल्याकडे काही काम असेल तर एकाच मिनिटात करणे हा आपला धर्म आहे. अहो या धर्माकरता, धर्म जागवण्याकरता साधू संतांनी आतोनात प्रयत्न केले. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. क्षमय अवतार घेती, क्षमय अवतार घेती, धर्मरक्षावया अवतार घेसी. बघा धर्मरक्षण करण्याकरता देवाचा अवतार आहे. किंवा रामायणामध्ये संत गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, जब जब होय धर्म की हानी बाळई असुर अधम अभिमानी. बघा ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या वेळेस प्रभू रामचंद्राचा म्हणजे भगवंताचा अवतार आहे. आणि बघा धर्मावर ग्लानी आल्यावर परमेश्वराला अवतार घ्यावाच लागतो. म्हणून विचार करा, हा धर्म कोण शिकवत होतं? हा धर्म कसा असावा म्हणून प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. महाभारतामध्ये ज्यावेळेस कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीमध्ये कौरव पांडवांची घनघोर युद्ध झालं, म्हणून महाभारतातली लढाई
18 दिवस चालली आणि रामायणातली लढाई 72 दिवस चालली. पण त्या 18 दिवसाच्या लढाईमध्ये सगळे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य समोर बघितले अर्जुनाने, आणि अर्जुनाने पाऊल माग घेतला आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, अर्जुन देवा, अहो मी यांच्यासोबत युद्ध कसा करू? म्हणजे अवे समोर माझे नातेवाईक आहे, द्रोणाचार्य, बघा हे माझे गुरु आहे. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मदत, यांनी मला धनुर्विद्या शिकवली. तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे, देवा हा माझा धर्म नाही, हे माझे नाते गोते आहेत, हे माझे गुरु आहेत, मी यांच्यासोबत युद्ध करू शकत नाही. ज्यावेळेस अर्जुनानं युद्धामध्ये मागता पाऊल घेतला, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे तुझा धर्म काय आहे? क्षत्रियाचा. क्षत्रियाचा असा धर्म आहे की समोर आलेल्या सोबत युद्ध करणे हा क्षत्रिय धर्म आहे. बघा क्षत्रियानं रणांगणाच्या बाहेर पळून जाऊ नये, हा त्याचा धर्म आहे. समोर आलेल्या शूर न फिरे माघारी. रणांगणात गेलेल्या शूरानं माघारी हटायचं नसतं, हा त्याचा क्षत्रिय धर्म नाही. त्यानं पुढे आलेल्या परिस्थितीला सामना द्यावा लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे ते तुझे जरी गुरु असले, तरी ते गुरु जरी असले, तुझे नातेवाईक जरी असले, तू काय त्यांच्याकडे आश्रमामध्ये क्लासला गेला नाही का? ते तुला आता शिकवायला आले नाही. ते गुरु शिष्याचं नातं आश्रमात. आता ते तुझे प्रतिस्पर्धी या नात्यानं त्यांच्यावरही विजय मिळवणं अर्जुना हा तुझा क्षत्रिय धर्म आहे. बघा विचार करण्यासारखी गोष्ट दादा हो. पण ज्याच्या त्याचा धर्म असतो. बघा एक घटलेली घटना सांगतो. बघा धर्म कसा सांभाळावा लागतो. दोन नात्यानं सक्के मावस भाऊ, कैलास महाराज, दोन नात्यानं सक्के मावस भाऊ आणि हिंद केसरी पहिलवान नाशा गंगाखेड तालुक्यामध्ये मोठी कुस्ती ठेवली दोघांची. आणि मग तैकास त्यांचा इनाम होता 1,51,000. आणि मग तो सगळा तालुका सज्ज झाला. जिकडं तिकडं बॅनर छापल्या गेले आणि मग सगळे गंगाखेड तालुका जमला. दोन सख्या मावस भावाची हिंद केसरी यांची कुस्ती लागणार. आणि मग झालं काय, सगळा तालुका सज्ज झाला. सकाळी 6 वाजल्यापासूनच कुस्त्या चालू झाल्या. सकाळी मुरमुऱ्यावरच्या, रेवड्यावरच्या, 10 रुपयावरच्या, 20,000 10,000 असं करता करता संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे मावळत्या सूर्याच्या उन्हामध्ये त्यावेळेस दोन शेवटची कुस्ती 1,51,000. नात्यानं दोन सक्के मावस भाऊ आहेत. एकमेकाच्या पुढे आले. एकूण याच्या पार्टीनं त्याला घेऊन आलं, या पार्टीवाला त्याला घेऊन आलं. दोघांची एकमेकाला हात लागले आणि एकमेकाच्या डोक्याला डोकं लागलं. मग झालं काय, डोक्याला डोकं लावलं, हाताला हात लावलं. किती मिनिटं कुस्ती किती मिनिटाची असते? 1 मिनिटात कार्यक्रम असतो. 1 मिनिटं नाही, काही सेकंदात कार्यक्रम करावा लागतो. मग त्यांनी 1-2 मिनिटं नाही, 10 मिनिटं फेविकॉल सारखी चिपकल्यासारखे दोन हिंद केसरी पैलवान आहेत. आलेले माणसं वैतागून गेले. अरे सकाळच्या 6 वाजल्यापासून बसलो, सगळ्या तालुक्यानं जिल्ह्यानं बॅनर लागले की हे दोघं मावस भाऊ नात्यानं सक्के भाऊ मावस भाऊ आहेत, हिंद केसरी पैलवान आहे. आणि तुमच्या दोघातलं कोण जिंकत हे बघण्याकरता इतकी पब्लिक आली आणि तुम्ही नुसते फेविकॉल सारखे चिपकून बसले. मग एक हुशार माणूस गेला, त्यांच्या जवळ गेला, म्हणला नेमकं हे काय भानगडे? ते म्हणले तुम्हाला सांगूच का काय, हा माझा नात्यानं मावस भाऊ. मग काय झालं? काय नाही, याला जर मी पाळलं तर मावशी घरी गेल्यावर काय म्हणल? बरोबर, तुझं काय म्हणणं आहे?
माझं पण तीच परिस्थिती आहे. मी जर याला पाळल्यावर घरी गेल्यावर मावशी काय म्हणेल. अच्छा बर, तेव्हा आता तुम्हाला मावस भावाचं नातं आठवतं का? अरे सगळ्या तालुक्यानं बॅनर छापले, जिल्हा इथे आला, 1,51,000ची तुमची कुस्ती आहे. किती 1 कोटी खर्च झाला, इतकी पब्लिक जेवणार, लाखो लोक आले, आणि तुम्ही म्हणता हा नात्यानं मावस भाऊ आहे. अरे तुमचं मावस भावाचं नातं घरी, आता तो काय तुमच्या इकडे दिवाळीला आला नाही का, तू त्याच्याकडे रसाळीला गेला नाही, ते मावस भावाचं नातं आपापल्या घरी. आता तुम्ही दोघं एकमेकाचे प्रतिस्पर्धी या नात्यानं एकमेकाला आसमान दाखवणं हा तुमचा हिंद केसरीचा धर्म आहे. हे जसं तसं रणांगणामध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना अरे ते तुझे जरी गुरु असले आणि तू त्यांचा शिष्य जरी असला, ते तुझे गुरु तुझा क्लास घ्यायला आले नाही का, तू त्यांच्याकडे आश्रमामध्ये शिकायला गेला नाही, ते गुरु शिष्याचं नातं तुमचं आश्रमात. आता तुम्ही एकमेकाचे प्रतिस्पर्धी विरोधी आहात, या नात्यानं एकमेकावर लढाई करणं आणि एकमेकावर विजय मिळवणं हा अर्जुना तुझा क्षत्रिय धर्म आहे. हे जसं तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला आलो ना, आमचा धर्म काय आहे अभंग. आमचाही धर्म आहे, धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन, याच्या करताच आम्ही आलो. कशा करता? धर्माचं पालन करण्याकरता आणि पाखंडी लोकांचं खंडन करण्याकरता आम्ही आलो. जसा हा साधू संताचा आपल्या सगळ्यांचा धर्म सांगितला, आता ज्यांचा हा कार्यक्रम आहे त्यांचा फौजीचा धर्म सांगतो. फौजीवर 8 दिवस जरी माझी कथा ठेवली तरी मी सांगेल, बरोबर आहे का? कारण की देशभक्ताची मला मनापासून आवड आहे बघा. कारण की माझ्या हे कोटच तुमच्याच युनिटचा आहे, 24 मराठा लाईट इन्फंट्री, हा त्यांचाच कोट आहे, म्हणजे मी 24 मराठाच आहे, बरोबर आहे का? यांचेच मित्र आमचे माधव भाऊ मोरे, लोहा तालुका, बरोबर आहे का? त्यांची सहज भेली, मग ती काळा कोट घातला. म्हणजे काय काळा कोट घालता महाराज? असा घाला. आणि बघा आता आठवलं म्हणून सांगतो बघा, मला पहिली देशभक्तीची आवड कुठून फाटा फुटला मूळ सांगतो, इकडे कैलास महाराजामुळे, बरोबर आहे का? आता तुम्हाला सूत्रबद्ध सांगतो बघा. यांनी एकदा माझं कीर्तन ठेवलं होतं तिकडे लोहा तालुक्यात निळा गाव आहे. ते काय त्यांचं वास्तुशांती होती, माधव भाऊ मोरे यांच्या घराची वास्तुशांती. आणि वास्तुशांती असताना त्यावेळी ती पत्रिका बघितली, फौजीबद्दल बोललो, आणि नंतर इतके मित्र वाढत आले, आता सगळ्या भारतानं सगळे फौजीच मित्र आहेत बघा. आणि योगायोगानं आमच्या सुरेश भाऊंची भेट त्यांचे बंधू बळीराम भाऊ फड यांच्यामुळे झाली. नंतर असं करता करा सुरेश भाऊ, नरेश भाऊ, सगळा गावाच गोतावळा झाला आपला इकडे, बरोबर आहे का नाही? पण अशा देशभक्तांचा स्वाभिमान असला पाहिजे. कारण की एक लक्षात ठेवा, असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. नाहीतर बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणसं म्हणत असतात, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला,
अतिरेकी घुसले, पूर आला, बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हातानं हो द्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं आज गरजेचं आहे. म्हणून या जगामध्ये मी फक्त बघा दोनच पांडुरंग मानतो. कोणते? एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. फरक काय आहे? विटेवरचा पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा विठोबा, सीमेवरचा जवान आलेले संकट स्वतःवर घेतो. पण त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजे दादा हो. म्हणून एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या वेळेला देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर भारतीय सैनिक येत असेल ना, त्याला सल्यूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल. कारण की या जगामध्ये फक्त 2 नोकऱ्या श्रेष्ठ आहेत. कोणकोणत्या? जय जवान, जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो, पण जेवताना कधी शेतकऱ्याचे उपकार विसरू नका, ज्यांच्यामुळे आपण 2 टाइमचं जेवण करतो. आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकरं सीमेचं रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो. त्या लष्कराला कधी विसरू नका. कारण जंगल में तो बहुत पेड़ है, जंगल में तो बहुत पेड़ है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत ही यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ती आहे. पण देशभक्तांचा आपल्याला स्वाभिमान असता पाहिजे. त्यांच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. नाहीतर बघा आत्ताच्या काळात मुली मुलाकरता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता मरावं. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. बघा मरावं देशाकरता, धर्माकरता, राष्ट्राकरता मरावं. अरे बाकीच्या करता मरून काय फायदा? कारण की आपला देश सगळा या देशभक्तांच्या ताब्यामध्ये आहे. आपल्या देशभक्तांनी बघा, आपल्या देशभक्तांनी एका मिनिटा करता नाही, एका सेकंदा करताच दर यांनी एका सेकंदा करता जर देशासोबत बेईमानकी केली तर आपला देश भारताच्या जगाच्या त्या नकाशावर आपला देश शोधून सापडणार नाही. पण आपले देशभक्त इतकी इमानदारीने ड्युटी करतात, वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात, माघारी हटत नाहीत. म्हणून त्यांचं एवढं गुणगान केल्या जातं दादा हो. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, संस्कार देतानाच मी म्हणत नाही तुमच्या मुलाला काय करायचं ते करा, पण जेणेकरून असं काही करा, आपल्या मुलाला 1-2 वर्ष तरी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा. बघा आमच्या रामराजे फड यांनी मोठी आध्यात्मिक संस्था काढली बघा, संत ज्ञानेश्वर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. जर आपल्या मुलाला जर आई वडिलांची सेवा कशी करावी, त्याला ग्रंथ परंपरा त्याला माहिती होण्याकरता या वारकरी शिक्षण संस्थेत 1-2 वर्ष तरी टाका, नाहीतर 1-2 महिने तरी टाका, त्याला आपला धर्म कळल. आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलाला 1-2 महिने तरी एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका, जेणेकरून आपल्या देशावरची त्याला निष्ठा कळल. म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया कर दी है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहां सत्य इंसार धर्म का लगता है पग पग मेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन
डेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा 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 माता की बघा म्हणावं लागलं बघा अरे दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए आमच्या कैलास महाराजांच्या मुखारविंदातून गोड असा देशभक्तीचा ऐका आता अगोदर जोरदार टाळ्या मेरा वाजवा. करीमा तू मेरा धर्मा सब कुछ है मेरा सब कुछ तू गवा हर करो अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया जान भी देंगे ऐ वतन भारत माता की जरा सिस्टीम जरा चांगली द्या तुमचं चांगलं होईल द्या आवाज द्या चांगला विठ्ठल विठ्ठल सिस्टीम म्हणजे कीर्तन कराचा प्राण आहे बघा बरोबर आहे का जर कोणाला जर कोणत्या महाराजासोबत खटकला असेल त्यांना सिस्टीमवाल्याला भेटायचं कार्यक्रम ओके त्या महाराजाचा बरोबर आहे का किती गाजलेला महाराज असत्या सिस्टीमवाल्याला खुश करायचं त्या महाराजा कार्यक्रमाचा मातीच झाली समजायचं विठ्ठल विठ्ठल हे अपमान म्हणजे सगळ्यात मोठा अपमान आहे बरोबर आहे का त्या महाराजाला एकांतात मुस्काडीत मारलं तर त्याला सहन होईल पण सिस्टीम चुर करवाली की त्याचा कार्यक्रम सगळा ओके झाला बरोबर आहे का नाही पण तुम्ही हात जोडून विनंती करतो जरा चांगली सिस्टीम द्या बघा तुमचं मग काय बांधावर भांडण नाही बघा विठ्ठल विठ्ठल विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज देशभक्तीचं कार्य इतकं महान आहे दादा हो म्हणून देशभक्त ड्युटीवर असताना 17 वर्षे ड्युटी केली यात नवल नाही काही काही असे देशभक्त आहेत त्यांना शहीद होऊन जाऊन आमचे सभापती आहेत का तुम्ही त्या दिवशी वागदारेला आलते बरोबर आहे का विठ्ठल विठ्ठल वागदारेला तुम्ही कीर्तनाच्या नंतर आलते नाही का आणि ताई उशीर आलत्या तुमचा कार्यकर्ता ते काय बोबडे काय नाव त्याचं गोपाळ बरोबर त्यांनी फोन केलता बघा म्हणून नाही गोपाळ बघा विचार करण्याची गोष्ट आहे बघा पण देशभक्त इतकं कार्य महान करतात बघा
देशभक्त जिवंत असताना देशभक्ती करतात, यात नवल नाही. तुम्हाला एक असं उदाहरण सांगतो, कदाचित तुमच्या परिचित नसलेलं, ते फक्त फौजींनाच माहिती आहे उदाहरण. देशभक्त जिवंत असताना, ड्युटीवर असताना आपली ड्युटी करतात, देशसेवा करतात, यात नवल नाही. असे काही देशभक्त होऊन गेले, त्यांना शहीद होऊन आज 55 ते 60 वर्ष झाले शहीद होऊन, तरी ते फौजी आज ड्युटी करतात. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, कुणी पासावरती चढले, ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले गो. वाह, जोरदार टाळ्या होतो बघा. म्हणून देशभक्त जिवंत असताना ड्युटी करतात, यात नवल नाही. असे एक आपल्या भारतवर्षात असे देशभक्त होऊन गेले, त्यांना शहीद होऊन आज तब्बल 55 ते 60 वर्ष झाले, तरी ते आपले ड्युटी करतात. हे ऐकताना जरा अंधश्रद्धा वाटते का नाही? बरोबर आहे का नाही? वाटते महाराज काही फेकायला, बरोबर आहे का? पण बघा, उदाहरण सगळे तिकडे फौजी समोर बसते आणि हे अंधश्रद्धा कोणी म्हणाल बघा, कोणी म्हणाल, पण देशभक्ती असं एक आहे, फौजी एक क्षेत्र असं आहे, तिथं अंधश्रद्धेला थारा नाही. पण सगळ्या देशभक्तांनी ही गोष्ट मान्य केली आणि आपल्याला तर मान्य करावीच लागल. आपल्या भारतवर्षामध्ये असे देशभक्त होऊन गेले, त्यांना जाऊन किती वर्ष झाल्यात? 55 ते 60 वर्ष झाले शहीद होऊन, तरी ते आज ड्युटी करतात. कशी करतात ऐका बघा. तारीख होती बघा, आपले त्या देशभक्तांचं नाव आहे बाबा हरभजन सिंग. तुम्ही कीर्तन सुटल्यावर तुम्ही नेटला, युट्यूबला तुम्ही सर्च करा. देशभक्तांना तर माहिती बघा, बाबा हरभजन म्हणजे ते क्रिकेटपटू नाही बरं का. बाबा हरभजन सिंग नावाचे एक फौजी होऊन गेले. त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये गुजरावाला, बरोबर आहे का? बरोबर नाही का? पाकिस्तानमध्ये गुजरावाला गावामध्ये 1946 साली त्यांचा जन्म झाला आणि आपल्या देशाची फाळणी झाल्याच्या नंतर 1947 साली ते आपल्या इकडे आले. आणि आल्याच्या नंतर त्यांच्या परिवारामध्ये लहानपणापासून देशभक्तीची आवड होती. परिणाम असं करता करता 1966 साली ते बाबा हरभजन सिंग आपल्या देश सेवेसाठी रुजू झाले. बघा, 1966 साली देशभक्ती करता रुजू झाले आणि फक्त 2 वर्षानंतरच बघा 23 का 24 पंजाब रेजिमेंटमध्ये त्यांचं सिलेक्ट झाले आणि 1966 साली ते देश सेवेसाठी सज्ज झाले आणि फक्त त्यांनी 2 वर्ष ड्युटी केली. किती वर्ष? 2 वर्ष. 1966 सालीला रुजू झाले आणि 1968 सालला ते शहीद झाले. कसे शहीद झाले तर आपल्या सहकाऱ्यांकरता ते एका खेचरावर घोड्यावर किराणा सामान आणत होते आणि आणत असताना बर्फामध्ये पाय घसरल्या गेला आणि ते शहीद झाले. शहीद झाल्याच्या नंतर ते पडताना एका सहकारी, एका देशभक्तांना, प्रीतम सिंग नावाच्या देशभक्तांनी बघितल्याच्या नंतर आता ही घटना आलेल्या सगळ्या फौजी मित्रांना, सहकाऱ्यांना सांगितली की आपला एक हरभजन सिंग नावाचा एक आपला सहकारी खेचरावरून ते किराणा सामान येत असताना तो बर्फामध्ये पाय घसरून घोड्यासहित वाहून गेला. सगळ्या फौजींनी 50 जणांची तुकडी आखल्या गेली. सगळ्यांनीच तपास केला, पण किती जरी तपास लावला तरी त्यांचा तपास लागत नव्हता. तपास थांबल्या गेला. तब्बल 48 तास तपास लावला तरी तपास काही लागत नव्हता. सगळ्यांनी सोडून दिला. नेमका असल तर कुठं? बर्फाच्या खाईमध्ये. पण ज्या प्रीतम सिंग नावाच्या देशभक्तांनी बघितलं, त्याच्या स्वप्नामध्ये त्याच वेळेला रात्री बाबा हरभजन सिंग आले आणि त्यांनी सांगितलं, या अमुक अमुक या ठिकाणी माझं हे शरीर अमुक अमुक या ठिकाणी आहे. ही घटना त्यांनी सगळ्या सहकारी फौजींना सांगितली. त्याला वाटतं अरे असं काही स्वप्न खरं होतं का? पण खात्री करण्याकरता त्यांनी 10, 25, 20 फौजी घेऊन ज्या ठिकाणी स्वप्नामध्ये सांगितलं त्या जागेवर गेले. बर्फ इकडं तिकडं सारल्या गेलं तर बाबा हरभजन सिंग यांचं शरीर त्याच बर्फाखाली सापडल्या गेलं. परिणाम त्यांचा त्याच वेळेला त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आखल्या गेला
आणि नंतर बाबा हरभजन सिंग यांचं सिक्कीम प्रांतामध्ये, बघा सिक्कीम आपल्या देशाचाच एक भाग आहे, गंगटोक, बघा तिथं सिक्कीममध्ये बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे. कधी तुम्ही गेलात सिक्कीमला तर हरभजन सिंग बाबाच्या दर्शनाला आवर्जून जा. त्या देशभक्ताच्या, शहीद देशभक्ताचं मंदिर आहे, त्याचं नाव बाबा हरभजन सिंग. आणि त्यांची जशी आपण ज्ञानोबारायांची, तुकोबाराची, पांडुरंगाची जशी सेज आरती करतो तशी त्या देशभक्तांची दररोज आरती होते. कोणाची? बाबा हरभजन सिंग यांची. आणि ते देशभक्त आजही त्यांची आरती होते, यात नवल नाही. जसं आपण सेज आरती झाल्याच्या नंतर कुलूप लावतो तसं त्या देशभक्तांचे कपडे व्यवस्थित बूट पुसून ठेवल्या जातात, कुलूप लावल्या जातं. आणि सकाळी ज्यावेळेस पूजा करायला आल्यावर पंडितजी दार उघडतात तर त्या बुटाला चिखल लागलेला असतो. आजही तुम्ही जाऊन बघा, जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर ही घडलेली घटना आजही आहे, ते काही इतिहास नाही, आज सध्या चालू आहे. आजही बाबा हरभजन सिंग यांचे बूट असे पुसून ठेवल्या जातात. तर सकाळी बघितर त्या बुटाला चिखल लागला असतो. म्हणजे तो देशभक्त जाऊन आज 55-60 वर्ष झाले तरी ती आपली ड्युटी करतात. असे देशभक्त आपल्या भारतात आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे दादा हो. इतकंच नाही, इतकेच नाही तर भारत, पाकिस्तान, चीन या 2-4 देशामध्ये ज्यावेळेस महत्वाची मीटिंग होते त्यावेळेस बाबा हरभजन सिंग यांच्या करता एक रिकामी खुर्ची ठेवल्या जाते. आणि कशा करता, जो योग्य काय निर्णय घ्यायचा त्याच्या करता, त्यांच्या करता एक रिकामी खुर्ची ठेवल्या जाते. यातही नवल नाही. पाकिस्तान, चीन आपल्या देशाबद्दल काय कट कारस्थान करणार आहे हे अगोदरच बाबा हरभजन सिंग आपल्या भारतातल्या फौजींच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात. आणि तसंच्या तसंच घडतं बघा. इतकंच नाही, आपले जर देशभक्त ड्युटी करत असतील आणि ड्युटी करत असताना तर त्यांना असा डुकला लागला तर बाबा हरभजन सिंग त्या फौजीच्या कानाखाली चापट मारतात. बघा, आपण मानत यात नवल नाही. चीनी देशभक्तांनी सुद्धा मानलंय की बाबा हरभजन सिंग आजही घोडेस्वार, घोड्यावर ते ड्युटी करतात. अनेक चीनी लोकांना, पाकिस्तान लोकांना ते आजही दिसतात. असे बाबा हरभजन सिंग, त्यांना आजही, आता फक्त त्यांची या काही वर्षापूर्वीपासून त्यांची सुट्टी बंद केली, नाहीतर देशभक्तांना जी जिवंत देशभक्तांना जी सुट्टी असते वर्षातून 90 दिवस 80 दिवस, तसं 2 महिने बाबा हरभजन सिंग यांना सुट्टी असायची. त्यांचं सामान घेऊन 2 देशभक्त सोबत जायचे आणि 2 महिन्यानंतर परत गावाकडून इकडे परत ड्युटीवर यायचे. पण त्या 2 महिन्यामध्ये ज्यावेळेस बाबा हरभजन सिंग सुट्टीला जातात त्यावेळेस सिक्कीम भागामध्ये असा कडक पहारा ठेवला जातो, कारण की त्या 2 महिन्यामध्ये बाबा हरभजन सिंग नसतात. पण नंतर काहीतरी गावातल्या लोकांनी, त्यांच्या परिसरातल्या लोकांनी काहीतरी थोतांड लावले, अंधश्रद्धा लावली. मग त्या देशभक्तीला तडा जाऊ नये म्हणून आपल्या भारतीय सैनिकांनी त्यांच्या सुट्ट्या आज बंद केलेल्या आहेत. पण आजही बाबा हरभजन सिंग तब्बल 1-2 तास नाही तर 24 तास 12 महिने ती ड्युटी करतात आणि आपला देश सुरक्षित ठेवतात. त्या देशभक्तांचं नाव आहे बाबा हरभजन सिंग. आजही त्यांच्या घराला त्यांचा पूर्ण पगार जातो. हे कोणाचं सांगायलो, हे काही इतिहास नाही, ही घडलेली घटना आहे बघा. त्या देशभक्तांचं नाव आहे बाबा हरभजन सिंग. म्हणजे देशभक्त जाऊनही आजही ड्युटी करतात. आणि किती मोठा फौजीचा अधिकारी जरी असता तरी तो बाबा हरभजन सिंग यांचं सिक्कीममध्ये गेल्यावर दर्शन घेतोच. काही वेळेला काहींनी असं म्हणले, याची तर फक्त 2 वर्ष ड्युटी झाली, आमची तर 20 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, आम्ही या 2 वर्षाच्या देशभक्ताच्या आम्ही पाया पडू. असा काही देशभक्तांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना चमत्कारही भेटला. असे घटना घडल्यावर बघा. हे मी खरं सांगतो का खोटं सांगतो तुम्हाला वाटत असेल तर कीर्तन सुटल्यावर तुमच्या संपर्कात पाहुणे रावणे जर फौजी असतील ना, त्यांना फक्त विचारायचं, आम्हाला फक्त बाबा हरभजन सिंग यांचं चरित्र सांगा. बघा, विचार कधी तुम्ही युट्यूबला कधी सर्च करा, कधी गुगलला फालतू बघण्यापेक्षा असं बघा, कारण की या देश सेवेसाठी अनेकांनी आपला प्राणाचं बलिदान केलं बघा. विठ्ठल विठ्ठल असं यालाच म्हणतात धर्माचे पालन. धर्माचं पालन करण्याकरता बाबा हरभजन सिंग आजही ड्युटी करत आहेत.
आणि सगळ्यांना तुम्हा आम्हाला परिचित असणारं चरित्र सांगतो बघा. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 क्रांतिकारांना ज्यावेळेस फासावर द्यायचा दिवस आला, तारीख होती 23 मार्च 1930 साली, लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये भगतसिंगच्या पण वस्तू नेमका वाटाव्या कुणाला, गर्दीच इतकी झाली होती. परिणाम लकी ड्रॉ काढल्या गेला, चिठ्ठ्या ज्याच्या त्याच्या नावानं वाटप झाल्या, वस्तूही वाटप झाल्या. पण झालं काय, ज्या वेळेस 14 नंबरच्या कोठडीमध्ये जिथे वीर क्रांतिकारी भगतसिंग राहतात, त्यांच्या त्या 14 नंबरच्या कोठडीमध्ये त्यांचे नेहमीचे आवडते वकील प्राणनाथजी मेहता तिथे आले आणि भगतसिंगांना सांगतात, भगतसिंग, तुम्हाला काही माहिती आहे का, काय ठराविक वेळेच्या अगोदर 12 तासाला तुम्हाला फासावर जायचंय असे वरून आदेश आले. त्यावेळेस भगतसिंग हसले आणि म्हणतात, अरे वीरों को एक दिन मरना ही पडता है. यात नवल काय सांगता तुम्ही. प्राणनाथ मेहताच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भगतसिंगांनी प्रश्न विचारला, प्राणनाथजी, हे मला सांगू नका, तुम्ही मला दररोज नवीन नवीन पुस्तक वाचायला आणत होते, ते पुस्तक आणलं का नाही. परिणाम त्या प्राणनाथ मेहता नावाच्या वकिलानं भगतसिंगाच्या हातामध्ये पुस्तक टेकवलं आणि भगतसिंगानं एका सेकंदाचाही न विलंब लावता पुस्तक वाचायला चालू केलं. पुस्तक वाचत असताना इकडे प्राणनाथ मेहता नावाच्या वकिलाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे काय म्हणाव्या क्रांतिकार्याला, ज्याचं मरण काही मिनिटावर सेकंदावर आलं आणि तो देशभक्त म्हणतो काही मला पुस्तक वाचायला आणा. काय म्हणाव्या क्रांतिकार्याला. आणि त्यांच्याकडे बघून त्या आवडत्या प्राणनाथ मेहता वकिलाच्या डोळ्याला धारा लागल्या. इतका रडतो, इतका रडतो. शेवटी प्राणनाथ मेहताना हात जोडले भगतसिंगाला आणि भगतसिंगाला म्हणतात, भगतसिंग, येतो मी आता, तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, तुम्हाला हा माझा शेवटचा मानाचा मुजरा. आणि निघून जातात. पण जाताना तुम्ही या भारतातल्या जनतेला काही संदेश देऊ इच्छिता. असं म्हटल्याच्या नंतर भगतसिंगानं सांगितलंय, या भारतातल्या जनतेला जर संदेशच द्यायचा ना, फक्त एकच द्या, काय, साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हणून प्राणनाथ मेहता निघून जाणार. पुस्तक वाचणाऱ्या भगतसिंगांनी पुस्तक खाली टेकवलं आणि आवाज दिला प्राणनाथ मेहताला, प्राणनाथजी, तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, आता उद्या सकाळी मी तुम्हाला डोळ्यानं दिसणार नाही, पण जाताना मी गेल्यावर एका व्यक्तीला माझी आठवण करून द्या. कोणा? सुभाषचंद्र बोस बाबू यांना माझी आठवण करून द्या, की सांगा त्या भगतसिंगांनी मरताना तुमची आठवण केली होती, हा माझा संदेश सुभाषचंद्र बोस बाबू यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यांचं नाव काढल्याच्या नंतर प्राणनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि शेवटचा मानाचा मुजरा गाला आणि प्राणनाथ मेहता तिथून निघून गेले. पण ही गोष्ट ज्यावेळेस भगतसिंगाच्या आईला कळाली, गाय व्याल्याच्या नंतर वासराच्या ओढीनं गाय अशी घराकडे येते, ती माय पळत सुटली लाहोरच्या सेंट्रल जेलच्या दिशेनं आणि त्या आईनं पळत पळत आली आणि तिथं उभं राहिली आणि उभं राहिल्याच्या नंतर त्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या. भगतसिंगानं बघितलं आणि भगतसिंग म्हणतात, मा, वीरो की माँ रोती नाही मा. आई, आता मला उद्या फासावर जायचंय आणि तू अशी रडते. आई, हे रडणं शोभत नाही. अगं शूराच्या वीराच्या आईनं असं स्वाभिमानानं जगायचं असतं, तू रडते. अगं आई, तुझी कूस आज पवित्र. बाळा, मी याच्याकरता रडत नाही राजा, पण आज माझी कूस पवित्र झाली. आज खऱ्या अर्थानं मी पाजलेलं दूध आज तुझ्या कामाला आलं राजा. आता या इतिहासात, या भारताच्या गॅझेटमध्ये ज्यावेळी तुझं नाव कोरल्या जाईल, अरे बाळा, तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव कोरल्या जाईल, असा क्रांतिकारी कोणाच्या पोटी जन्माला आला की ज्यांनी देशाकरता आपला प्राण समर्पित केला. राजा, तुम्ही काहीच न करता माझं नाव तुझ्यामुळे इतकं मोठं झालं राजा. याच्यामुळे माझ्या डोळ्याला आनंद अश्रूच्या धारा लागत आहे. बाळा, माझी कूस तू पवित्र केली. बाळा, शेवटच्या श्वासापर्यंत देशावरची निष्ठा ढळू देऊ नको राजा. या इतिहासात अशी क्रांती होईल की असा शूरवीर कोणाच्या पोटी जन्माला आला, असा इथून पुढचा इतिहास म्हणल.
मग त्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या क्रांतिकार्याच्या आईला सांगितलं भगतसिंगांना, आई ज्यावेळेस मला फासावर देण्यात येईल नाही, तू येऊ नको, तू आल्यावर रडणार. आणि हे ब्रिटिश इंग्रज अधिकारी म्हणतात, अरे देखो ये भगत सिंह की माँ कैसे रो रही है, माँ वीरों की माँ रोती नहीं, माँ आप मत आओ. त्या आईनं त्या बाळाला शेवटचा मानाचा मुजरा घातला आणि आई तिथून निघून गेली. आई तिथून निघून गेल्याच्या नंतर इकडे भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. आई पुढे मी रडू शकत नाही. आणि भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि या धरती मातेला साष्टांग दंडवत घातला त्या भगतसिंगाने. आणि त्याच वेळेला तिथे एक सफाई कामगार होता, त्याचं नाव होतं बेबे. बेबे नावाचा सफाई कामगाराला भगतसिंगांना बोलवलं आणि सांगितलं, बेबे अरे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईच्या हातचं शेवटचं मला 2 घास खायचंय, तेवढं जेवण आणशील का. असं म्हटल्यावर त्या बेबे नावाच्या सफाई कामगाराला इतका आनंद झाला, अरे माझंही नाव या भारताच्या इतिहासात लिहिल्या जाईल की असा एक सफाई कामगार या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये होऊन गेला की एका क्रांतिकार्याला शेवटचं जेवण याच्या हाताने भेटलं. तो स्वतःला भाग्यवान समजत होता. आणि तो बेबे नावाचा सफाई कामगार पळत गेला. आई देवपूजा करत बसली होती भगतसिंगाची आणि त्या सफाई कामगारानं बेबीनं आवाज दिला, आई साहेब आओ, तुमचा भगतसिंग नावाचा क्रांतिकारी त्यानं शेवटची अशी इच्छा केली की माझ्या आईचं हातचं मला जेवण करायचं. आईला इतका आनंद झाला, माझा राजा आज देशाकरता फासावर जात आहे, पण मरताना माझ्या राजानं माझी आठवण केली, माझं दूध आज कामाला आलं. आणि त्या आईनं जसा देवाला नैवेद्य करतो मोठ्या थाटानं जेवण तयार केलं भगतसिंगाच्या आईनं. आणि ते ताट त्या बेबे नावाच्या सफाई कामगाराच्या हातात टेकवलं. त्या सफाई कामगारानं ते ताट घेतलं, लाहोरच्या सेंट्रल जेल पर्यंत आला. परिणाम झाला काय, त्या जेलरनं त्या क्रांतिकार्याच्या त्या सफाई कामगार जो ताट घेऊन आला ना, त्याला गेटवर आरवलं आणि सांगितलं, हे ताट तुम्ही नेऊ शकत नाही. इकडे डोळ्याला धारा लागल्या, अरे काय माझं दुर्दैव म्हणावं, शेवटचं जेवणही माझ्या देशभक्तांना मी पोहोचू शकलो नाही. इकडे गेटवर सफाई कामगार बेबे रडत आहे आणि तिकडे सेंट्रल जेलमध्ये लाहोरच्या भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. आता माझ्या आईचं जेवण येईल, मग माझ्या आईचं जेवण येईल. पण वेळ संपून गेली होती. असं म्हणतात, माय मरावी पण आशा उरावी, अशी मन आहे. आज भगतसिंगाची माय जिवंत होती पण जेवायची आशा मेली होती नाही. आता माझ्या आईचं जेवण येऊ शकत नाही. बरं जाऊ द्या, माझी आई काय आणि ही धरती माता काय. त्या भगतसिंगाचे डोळे भरून आले आणि त्या भगतसिंगांनी या धरती मातेला साष्टांग दंडवत घातला. आणि धरती माते, मी तुझ्यामध्ये येत आहे, मला सामावून घे. आणि साष्टांग दंडवत घातला आणि व्यायाम चालू केला. आणि व्यायाम चालू केला असताना एक जेलर आला आणि जेलरने विचारलं, भगतसिंग अहो काही मिनिटात काही सेकंदात तुम्हाला फासावर जायचंय आणि तुम्ही व्यायाम करता, हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता. माणसं जगण्याकरता व्यायाम करतात, तुम्हाला काही मिनिटात सेकंदात फासावर जायचंय आणि तुम्ही व्यायाम करता. त्या जेलरला भगतसिंगांनी असं गोड उत्तर दिलं, जेलर साहेब हे मलाही माहितीये, पण मी व्यायाम करतो याचं कारण आहे का जेलर साहेब. अहो जेलर साहेब, माझी आई दररोज देवपूजा करते आणि देवपूजेला बसल्यावर मला म्हणते, भगत जा बाळा बागेतून फुलं घेऊन ये. आणि मी बागेतून माझ्या आईला फुलं घेऊन येतो पूजे करता. पण माझी आई काय करते जेलर साहेब, टवटवीत फुलं देवाला वाहते आणि कोमेजलेले फुलं बाजूला काढायची. एक दिवस माझ्या आईला प्रश्न विचारला, आई असं का करते ग, मोठ्या पराकाष्ठेने मी बागेतून फुलं घेऊन येतो आणि तू टवटवीत फुलं देवाला वाहते आणि कोमेजलेले फेकून देते. त्यावेळेस जेलर साहेब माझ्या आईनं फार गोड उत्तर दिलं. माझी आई म्हणली, भगत अरे तुझ्या आईला आणि तुझ्या आईच्या देवाला टवटवीत फुलं आवडतात राजा. अरे कोमेजल्या फुलाचा स्वीकार तुझी आई करत नाही, आणि तुझ्या आईचा देवही करत नाही. मग सांगा जेलर साहेब, ज्या माझ्या आईचा देव आणि मला जन्म देणारी माता जर टवटवीत फुलाचा स्वीकार करत असल, कोमेजलेले फुलं स्वीकारत नसल, तर ही धरती म्हणजे माझी माताच आहे. आणि या धरती मातेमध्ये
मी सामावत आहे आणि मी सामावत असताना या धरती मातेच्या कुशीमध्ये जाताना मी माझा सुकलेला चेहरा कसा नेऊ जेलर साहेब? अहो म्हणून मी या धरती माते करता मी व्यायाम करतो. तुका म्हणे सूर दोई पक्षी म्हणा मरत मुक्त झाला मन पावे मरत मुक्त झाला मन पावे मरत मुक्त झाला दोन्हीकडे भला आहे. इथं आहे म्हण तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडला माझी कीर्ती. हे बघा देशभक्तांचा इथंही मान आहे आणि वरी गेल्यावरही मान आहे. म्हणून त्या भगतसिंगांनी सांगितलं की जेलर साहेब म्हणून माझा सुकलेला चेहरा मी याच्याकरता ठेवत नाही, म्हणून मी व्यायाम करतो. असे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिन्ही क्रांतिकारी ज्यावेळेस फासावर गेले, हसत हसत त्यांनी आपला प्राण देशाकरता समर्पित केला. म्हणून या आपल्या भारतवर्षामध्ये अनेकांनी आपलं प्राण बलिदान केलं. दादा हो, उगीच कोणाची लेकर देशभक्त होत नाही, त्याच्याकरता निष्ठा असावी लागते. बघा मी प्रत्येक कीर्तनात आदर सत्कार करतो. बघा विचार करण्यासारखी, एकदा मी तिकडे नाशिकला मी कीर्तनाला गेलतो. बघा ते फौजी कोणत्या युनिटचे होते? 16 मराठा. लक्षात बघा 16 मराठा युनिटचे फौजी होते बघा, शिवाजी मगर नावाचे. मग त्यांचे वडील आजही रेल्वेमध्ये शेंगा विकतात. शेंगा बघा, घरी काही कमी नाही. मग असेच ते वडील शेंगा विकत होते आणि हा फौजी मुलगा त्यांचा डबा घेऊन रेल्वेमध्ये गेल्याच्या नंतर त्या रेल्वेमध्ये एक व्यक्तीने यांची चर्चा चालू होती. कोणाची? त्या फौजीच्या वडिलाची. आणि नेमका डबा दिला आणि विचारलं त्यांनी, हे कोण आहे? म्हणले माझा मुलगा. मागचा पुढचा विचार केला नाही. जो रेल्वेमध्ये व्यक्ती होता ना, त्यानं डायरेक्ट त्या फौजीला शिव्यात दिल्या. लाज वाटते का? तरणा बाण झाला आणि बाप शेंगा विकतो रेल्वेमध्ये आणि तुला काही वाटत नाही का? सेवा दिल्याने फौजीने ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्याच्या नंतर विचारलं, तुमचा मुलगा काय करतो? त्यांनी सांगितलं, माझा मुलगा फौजी. माफ करा म्हणले साहेब मला. आपण नेमकं का करता तुम्ही? त्यावेळी त्या फौजीच्या वडिलाच्या डोळ्याला धारा लागल्या. त्यांनी सांगितलं, साहेब माझ्या घरी सगळं गोकुळ नांदत आहे, पण मी शेंगा का विकत आहे? माझ्या या शेंगा म्हणजे ही माझी लक्ष्मी आहे. या शेंगा विकूनच याला भरतीला पैसा पुरवला आणि हा देशभक्त झाला. याला 1 कोटीचा बंगला बांधला. पण ज्यावेळी शेंगाचे टरपल दिसतात, त्या टरपलामध्ये माझी लक्ष्मी दिसते. म्हणून काही जरी झालं पण मी माझी लक्ष्मी सोडणार नाही. काय म्हणावं या बघा निष्ठेला. बघा मी एकदा जालन्यामध्ये गेलो होतो. बघा तिथली घटना सांगतो. भाटेपुरी गावे तिथं कीर्तन सुटल्यावर एका फौजीचे वडील म्हणले माझ्या घरी चला. आणि मग गेल्याच्या नंतर त्यांनी मुलाचा फोटो बघितला. मी त्यांचा भिंतीला चिटकवलेला आणि त्याच्या शेजारी मळकटल्या कपड्यामध्ये काहीतरी. म्हणलं हे काय? म्हणले महाराज तिरंगा आहे. म्हणले हे तिरंगा का ठेवला? म्हणले महाराज मी जालन्याला गेलो असताना 26 जानेवारीचा दिवस होता आणि हा छोटा तिरंगा नालीत पडलेला दिसला. तो नालीत पडलेला तिरंगा बघितल्याच्या नंतर माझ्या डोळ्याला धारा लागल्या. मी क्षणार्धात तो तिरंगा उचलला, पाण्यानं तो धुतला आणि माझ्या उपरण्यानं पुसला. मला काय भावना झाली मलाही सांगता आलं नाही. आणि तो तिरंगा मी माझ्या कापडामध्ये गुंडाळा आणि देव्हाराच्या वडी खिडकीत लटकवला आणि अगदी 2च महिन्यानंतर माझा मुलगा फौजी झाला. मग मला कळालं, अरे या तिरंग्याच्या निष्ठेमुळे माझा मुलगा आज लागला. म्हणून अशी देशावरती निष्ठा असावी. उगत कोणाचे लेकरं देशभक्त होत नाहीत. जेवढे गावात देशभक्त आहेत त्यांच्या आईवडिला करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. मला प्रत्येक देशभक्ताच्या वेळी बघा, प्रत्येक देश मागे आता 15 दिवसापूर्वी मी एका शहीद देशभक्त सचिन राठोड यांचं मी कीर्तन केलं बघा. बरोबर आहे ना? त्या गंगाखेडमध्ये. कारण की बघा मी त्यावेळी सुद्धा म्हणलं,
देवानं माझ्यावर अशी वेळ कधीच येऊ देऊ नये. माझ्या जीवनामध्ये जसे आज फौजींचे सेवानिवृत्ती सोहळ्याचे कीर्तन आहेत ना, असे कीर्तन माझ्याकडे येऊ द्या. देवाला अशी प्रार्थना करतो, असं एकही देशभक्ताचं कीर्तन येऊ देऊ नका. हा जवान शहीद झाला महाराज आणि ते कीर्तन घ्या. असं म्हणल्याच्या नंतर माझ्या काळजाला दगड लागल्यासारखं लागतं बघा. कारण देशभक्तांचा अभिमान असता पाहिजेत. विचार करण्यासारखी गोष्ट. मागे एक जवान शहीद झाले, ते तांदळवाडीचे काय लक्ष्मण तांदळे, बरोबर आहे का? त्या सुद्धा मी तिथे सुद्धा गेलो होतो. आणि देशभक्तांची आवड आहे. इतकंच नाही, आमच्या इकडे एक जवान शहीद झाले होते, पॅरा कमांडो अमोल गोरे. शहीद झाल्याच्या नंतर मी तिथे कीर्तन केलं आणि कीर्तन करूनच मी त्या ताई परिवाराला 15,000 दिले. म्हणजे लोकांच्या डोक्यात येऊ नये की महाराज सगळे फौजी गोळा केले म्हणजे काय माल तिकडे लंपास करतो का. माझी एक इच्छा आहे बघा, मी नारदाच्या गादीवर बघा मारुती रायाच्या पुढे बोलतो बघा. माझी जीवनामध्ये अशी इच्छा आहे बघा. कोणी असा मोठमोठाले सप्ते करतात, बरोबर आहे का? माझी अशी एक इच्छा आहे, जेवढे भारतातले सैनिक आहेत ना, सगळ्या भारतातल्या सैनिकाचा शौर्य सन्मान पुरस्कार करायची माझी इच्छा आहे. मी म्हणत नाही तुमच्याकडे देणगी पावती घेऊन येणार नाही मी, त्याच्यावर नाही तर माणसाला आता ते भरपूर प्रकरण गाजाहीर तुम्हाला माहिती आहे, तसं करणार नाही. मी एकाही फौजीकडून 1 रुपया घेणार नाही, कोणत्या आमदाराकडून घेणार नाही, खासदाराकडून घेणार नाही. ज्यावेळेस माझ्या कीर्तनाचे जमतील ना आणि माझ्या ज्यावेळेस धमकील 5-25 लाख खिशातून घालणार, पावत्या घेणार नाही. नाहीतर आमचे फौजी तर मला काही द्यायला तयार आहेत बघा, बरोबर आहे का? माझे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जरी माझे कीर्तन बंद केले तर माझे फौजी 3-4 हजार संपर्कात फौजी आहेत. मला दिवसातून 4 कीर्तन केले तरी कमी आहेत. इकडे मला फौजी सांभाळतात. पण मी त्यांच्या भावनेशी खेळणार, ओरिजिनल प्रेम करावं बघा. प्यार करो एक से अपने जैसे नेक से, ये कोई मंदिर का प्रसाद नहीं जो बांटा जाए हर एक से. प्रेम करावं तर अशा देशभक्तावर. प्रेम प्रभु का बरसरगे गो, पीलो अमृत प्यासी, सारी तीरथ अंदर तेरे, बागर किसे तलाशी. कन कन में घरी, मन मन में घरी, इस पानूरी उस गन में घरी. मन की आंखें धुए धुए कोई दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे. ओ शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती. हिरवे हिरवे रानतशी रुजून आली पाती. फुले लाजरी सजून उभी, हळवी ओट स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे. हो या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे. जोरदार टाळ्या वाजवा बघा. म्हणून आज आपल्या गावामध्ये देशभक्ती अशी दुमदुमून गेली. कारण की देशभक्त म्हणताना तसं म्हणतात, कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन. सास जग जाती गई, नव जगाती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकना दिया. कटकर हमारे उठावी गई, सरगी माँ गर्भ में झुक दिया. चलो अब तुम्हारे
जान साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए इस दिल के लगा के ठेस जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए हर चीज पे अश्कों से लिखा है तुम्हारा नाम ये रस्ते घर गलियां तुम्हें कर ना सके सलाम है दिल में रह गई बात जल्दी से छुड़ा कर हाथ कहा तुम चले गए चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गई जहाँ तुम चले गई जहाँ तुम चले भारत माता की शेवट एक लता दीदीचा म्हणून कार्यक्रम संपतो बघा म्हणून बघा मनावं लागलं लता दीदीला ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा विको द्यावं जरासा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो उस याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए जो लौट के घर ना आए ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर दो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ओ जब मेरे बहनों जरा आँख में भर दो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ओ जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली ओ जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली ओ कोई सिख कोई जाट मराठा कोई सिख कोई जाट मराठा कोई गुरखा कोई मदरासी कोई गुरखा कोई मदरासी सरहद पर मरने वाला सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी जो शहीद हुए उनकी दया करो कुर्बानी हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी दया भारत माता की कैलास महाराज त्यांच्या
आवडीचं कोणतं एक देशभक्तीचं काही म्हणतील तोपर्यंत दोन्ही फौजींना मी विनंती करतो, दोघंही पुढे या आणि ते विनीकरी बाबाच्या गळ्यात ते दोन्ही हार इकडे माझ्याकडे आणा, त्यांचा सत्कार करायचा. उभे राहा भाऊ, दोघे समोर. तोपर्यंत म्हणा कोणतंही म्हणा आवडीचं तुमच्या. किती मरण मी बाई महाराष्ट्राच्या गुणाला, हा गंध मातीचा वेड लावितो मनाला, 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 हा गंध मातीचा वेड लावितो मनाला. किती वर्ण मी बाई महाराष्ट्राच्या गुणाला, या जन्मावर याच गिळ्यावर. किती वर्ण मी बाई महाराष्ट्राच्या गुणाला, हा गंध मातीचा वेड लावितो मनाला, 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 हा गंध मातीचा वेड लावितो मनाला. एवढे फौजीत कीर्तनात या पुढं. अग पंचमी येताना गोमाला पूजिती, पंच पक्वान्न पंक्ती भोजनाला, पंक्ती भोजनाला, हा गंध मातीचा वेड लावितो मनाला, 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 हा गंध मातीचा वेड लावितो मनाला. किती वर्ण मी बाई महाराष्ट्राच्या गुणाला, वर्ण मी बाई महाराष्ट्राच्या गुणाला, हा गंध मातीचा वेड लावितो मनाला, 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 हा गंध मातीचा वेड लावितो मनाला. भारत माता की जय. एक वाक्य सांगतो, माझं कीर्तन थांबवतो, कारण कीर्तन सुटल्यावर बघा राजकारणी भरपूर आहेत. बघा मी म्हणून नेहमी सांगत असतो, पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? सांगा. पाण्यात नाव असावी. बघा नावेत पाणी असल्यावर का होईल? नाव बुडून जाईल. तसं राजकारणात परमार्थ असावा का परमार्थात राजकारण असावं? राजकारणात परमार्थ असावा. आमच्या परमार्थात राजकारण शिरलं, पण ताईच्या राजकारणात परमार्थ हे मानावंच लागेल. बघा मी गुरुजींचा रामकृष्णारी सप्ताह ठेवला, मी सगळे व्हिडिओ बघत होतो. फक्त त्यांच्या दोघं ताईंच्या साहेबाच्या कीर्तीचा सुगंध मला येत होता, पण फुलं बघितली नव्हते. पण त्यांच्या या परमार्थ क्षेत्राला माझा कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि बघा देशाच्या जवानावर सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. आज सगळे एवढे देशभक्ताच्या प्रेमाकरता तुम्ही इकडे आले आहेत. सगळ्यांची जरी नावं माहिती नसेल, तुम्ही आदरणीय वंदन आहात. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे ऋषिकेश भाऊ मुंडे आले, त्यांना धन्यवाद देतो. आणखी सगळेच आले, सगळ्यांचा धन्यवाद देतो. कारण की एक लक्षात ठेवा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारी बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. असो जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबारांचा प्रसाद. दोन्ही माझे जिवलग देशभक्त दिलीप भाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, यांनी मला ही सेवेची संधी दिली, त्यांना धन्यवाद देतो. आणि ही माझी झालेली सेवा माझी गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी,
परमपूज्यनी शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है, कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर्मी मुझमी ऐसी कोई बात नहीं। गोड असं नियोजन केले आणि आजचं आपलं हे कीर्तन आपले यूट्यूब चॅनल ज्ञानाचा सागर या यूट्यूब चॅनलला प्रसारित होणार आहे। आमचे परममित्र गव्हाणे महाराज त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुनश्च सगळ्यांच्या चरणांना नतमस्तक होतो। जिथे विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय।